नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या भगिनी अंगणवाडी सेविका ताई असतील, मिनी अंगणवाडी ताई असतील किंवा मदतनीस ताई असतील, तर या सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा, पूर्ण पहा। भगिनींनो, आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम गैरसमज राहू नये, कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आपण दिशा भटकू नये म्हणून आजचा व्हिडिओ आहे। तुम्हाला मी सांगणार आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपलं नुकसान आपल्या हाताने होणार नाही, एवढंच महत्त्वाचं आहे। भगिनींनो, आशा सेविकांचं मानधन वाढल्यापासून आपल्या साऱ्याच भगिनींमध्ये सेविका असतील, मदतनीस असतील किंवा मिनीताई असतील, सगळ्यांमध्ये खूप असंतोष झालेला आहे, खूप नाराजी झालेली आहे। त्याच्यामुळे कमेंटच्या माध्यमातून देखील मला कळते की आपल्या सगळ्यांच्या भावना खूपच भावना तीव्र झालेल्या आहेत। परंतु भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी त्यांचं मानधन वाढलं असेल तर आपल्याला देखील आपलं मानधन वाढीसाठी आपल्याला देखील काहीतरी उपाय करायचा आहे। मग त्याच्यावर उपाय हा संप जरी असला तरी भगिनींनो, संप हा त्यांचा आज वाढलं म्हणून आपल्याला संताप आला म्हणून आपण लगेच उद्या आपलं काम बंद करणं असं नसतं। त्याच्यासाठी रिसर प्रोसेस असते आणि त्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागतं। जी मान्यताप्राप्त संघटना असते, मग आपल्याला माहिती आहेत, आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये काम करणारे आपण जेवढे कर्मचारी आहोत, तर आपल्या महाराष्ट्रावर आपल्या भरपूर अशा संघटना आहेत। त्या सगळ्या संघटनांनी एकत्र येणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या मान्यताप्राप्त संघटना आहेत त्यांनी ज्या पद्धतीने कार्यालय शासनाकडे कळवलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला संपावर उतरावं लागेल आणि त्या संपावर उतरल्यानंतर आपल्याला जी आपली कामं आहेत, म्हणजे अहवालवर बहिष्कार टाकणं असेल किंवा आपल्याला पोषण ट्रॅकरवरचं काम असेल ते बंद करणं असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेस अधिकृतरित्या संप जाहीर केला जाईल त्यावेळेस बंद करायची असतात। परंतु त्याआधी मात्र आपण शासनाचे कर्मचारी आहोत, आपण जे मानधन घेत आहोत, तर आपण जे काम करत आहोत तर ते काम तोपर्यंत आपल्याला थांबवता येत नाही। म्हणून डोक्यातनं जे असेल ते काढून टाका। मी तुमच्यातली एक भगिनी आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन मी करणार नाही। म्हणून आज तुम्हाला जे कृती समिती, जी इंटकची कृती समितीचं जे लेटर आहे, जे 6/11/2023ला त्यांनी शासनाकडे दिलेलं आहे, 28 नोव्हेंबरसाठी त्यांनी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला ते दाखवणार आणि त्याच्यानुसार आपल्याला आपण बघू शकता। तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि बहुतेक आपल्याला युनियनच्या माध्यमातून आपल्याला ही PDF आलेली असेल, आपल्याला माहिती असेल, तर तुम्हाला माहिती असेल की अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ करणे व अन्य मागण्यांबाबत व मागण्या मान्य न झाल्यास 28 नोव्हेंबर 2023 पासून अंगणवाडी कर्मचारी संपावर जाण्याच्या शक्यतेबाबत, म्हणजे आधी शासनापर्यंत युनियन कळवत असते, त्याच्यानंतर त्यांच्या कशा पद्धतीने सकारात्मक चर्चा झाली का, त्यांचं काय नियोजन ठरलं, त्याच्याशिवाय भगिनींनो तडकाफडकी आपण संप करू शकत नाही किंवा कुठलंही कामकाज जे आपण मानधन घेतोय ते बंद करता येत नाही। आपलं मानधन वाढलाच पाहिजे, ही देखील माझी अपेक्षा आहे। किंबहुना आपल्याला सरकारी दर्जा मिळावा ही देखील आपली अपेक्षा आहे, परंतु त्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। परंतु आपण कुठल्याही आपल्या हातून चुकीचं होऊ नये म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे। तर त्यासाठी रीतसर आपल्याला 28 नोव्हेंबरची वाट बघावी लागणार आणि त्याच्यानंतर आपल्याला युनियनकडनं कुठल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळतं आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या कामावर बहिष्कार टाकू शकतो। तोपर्यंत तुम्हाला कुठलाही प्रकारचा अधिकार नाही की तुम्ही काम बंद करू शकता, कुठलंही काम नाही। मग तुमचा अहवाल असेल, तुमचं पोषण ट्रॅकरवरचं काम असेल, कुठलंही तुम्ही तोपर्यंत बंद करायचं नाही। मी तुमच्यातली एक भगिनी आहे आणि जे मला कळतं आपल्याला, मी माझ्या नॉलेजवर किंवा माझ्या शिक्षणाच्या अनुभवावर तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका। संताप सगळ्यांनाच झालेला आहे, नाराजी सगळ्यांच्याच मनात आहे की ग्रामपंचायतचे कर्मचारी असेल त्यांचा देखील 13,000च्या वर मानधन झालेलं आहे। अशा सेविकांचं गेल्या महिन्यात 15,000 मानधन झालेलं आहे, गटप्रवर्तक यांचं झालेलं आहे। पण आपलं का नाही, आपला उद्रेक किंवा आपला संताप अगदी साहजिक आहे। मग त्याच्यासाठी आपली युनियन पाठपुरावा करेल, पण त्याच्यासाठी मात्र आपल्याला त्यांच्या नियोजनाची वाट बघावी लागेल। तोपर्यंत आपल्या मनातला जो संताप असेल तो साठवून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येईल। पण तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा चुकीचा हे करू नये, काम बंद करू नये म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे। तुम्ही पाहू शकता की जे आपल्याला शासनाला जे द्यायचं आहे
ज्या पद्धतीने आपल्या कमिटीने जी आपली युनियन आहे त्या युनियनने ज्या पद्धतीने त्यांना 28 नोव्हेंबरची पर्यंतची मुदत दिलेली आहे, तोपर्यंतच्या ह्या ज्या त्यांनी गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या तुम्ही वाचू शकता. मी वाचून दाखवत नाही, फक्त तुम्हाला मी बोलण्याच्या माध्यमातून सांगू इच्छिते की आपण स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. मी अगदी झूम केलेला आहे, स्क्रीनशॉट काढा. त्याच्यात कशा पद्धतीने दिलेले, सर्वप्रथम अदिती तटकरे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री झाल्यापासून म्हणजे त्याच्यात खूप सारी माहिती दिलेली आहे, ते मी वाचणार नाही, पण आपल्या युनियननेच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पेज आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. 2 टप्प्याने स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. बघा, हे देखील आहे. तर आपल्याला लढा हा द्यायचाच आहे, पण तत्पूर्वी जोपर्यंत आपण संपावर जात नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलंही काम बंद करायचं नाही. म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मी एवढ्यासाठी सांगितलं की आपल्याला चुकीच्या पद्धतीनं जायचं नाही आहे. तर आपल्याला सगळ्यांना वाटतंय की आपलं मानधन नक्कीच हे 20,000च्या वर व्हावं. तर काही भगिनींचं देखील म्हणणं आहे की आपल्याला वेतन श्रेणी लागू व्हावी. तर भगिनींनो, वेतन श्रेणीसाठी खूप सारे जण झटत आहेत, ते आजपर्यंत कुणाला मिळालं नाही. तर आपल्याला मानधन जरी त्यांनी दुप्पटचं केलं तरी आपल्यासाठी मला असं वाटतं खूप आहे, असं मला वाटतंय. आपल्या इच्छा काय आहेत हे आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. परंतु मी आजचा व्हिडिओ सांगते की आपल्याला आपण जे काम करतो त्याचा मोबदला आपल्याला मिळावा, याच्यासाठी आपल्याला युनियनच्या मार्गानेच जावं लागणार आहे. आपण व्यक्तिशः कोणीही आपलं काम बंद करू नका. आपण काही भगिनींचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या ग्रुपमध्ये मी आहे, ज्या जिल्ह्यामध्ये, तर बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं आहे की अहवालावर बहिष्कार टाका, कामावर बहिष्कार टाका. तर कसं असतं की एका कोणत्याही गोष्टीला नियोजन असतं, चुकीच्या पद्धतीनं न होता अगदी रितसर पद्धतीनं जर झालं तर ते आपल्यासाठी खूप चांगलं राहणार आहे. म्हणजे आपल्याला नोकरीला देखील भविष्यात अडचण येणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. म्हणून कोणाच्या चुकीच्या सल्ल्यात न जाता भगिनींनो, आपल्याला संप हा आपला होणार आहे. जर शासनाने मान्य करून घेतलं तर आपल्याला संपाची गरज नाही, पण जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, आपल्याला 28 नोव्हेंबर तारीख दिलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये आपली युनियन सांगेल आणि मग आपल्याला ते काम करायचं आहे. परंतु तोपर्यंत आपण कुठलंही कामकाज कार्यालयाचं बंद करू नका, ते चालू ठेवा. कदाचित तुम्हाला काही भगिनींना वाईट वाटेल, पण मात्र मी चुकीचं काहीच सांगत नाही. मला जे माझे अनुभव आहेत, माझ्या 2 डिपार्टमेंटच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते की चुकीच्या पद्धतीने जाऊ नका. याआधी मी महिला कल्याणला काम केलेलं आहे, आता तुमच्यासाठी बाल विकासमध्ये काम करत आहे. तर चुकीचं होऊ नये, माझ्या कुठल्या भगिनींचं चुकीचं होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ आहे भगिनींनो. हा मी तुम्हाला जे आपल्या युनियनने लेटर दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ केला. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. अशा पद्धतीनं आपल्या युनियनने दिलेला आहे, त्याच्यामुळे थोडं धीर धरा, आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि नंतर आपला नक्कीच विजय होणार आहे, हे देखील तुम्हाला सांगते. पण त्याच्यासाठी मात्र आत्ता सध्या आपण जे काम करतो ते करत राहा, एवढंच सांगेल. काय वाटलं, तुमच्या काय भावना आहेत हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, एवढंच सांगेल. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.